आपल्या YouTube चॅनलवर। आता आपले मस्त मस्त सण वगैरे सुरू होणार आहेत, त्यासाठी आपल्याला खूप सारी साड्यांची खरेदी करायची आहे आणि मग त्या साड्यांवरती कसा ब्लाऊज शिवायचा हा आपल्याला सगळ्यांना नेहमीचाच पडलेला प्रश्न असतो। म्हणजे मला तर तो खूप मोठा प्रश्न वाटतो जेव्हा पण मी साडी घेते। तर मी असा विचार केला की माझ्याकडे जे साड्यांचं कलेक्शन आहे, माझ्याकडे जे ब्लाऊजचं कलेक्शन आहे ते मी तुम्हाला दाखवते। म्हणजे जर त्याच्यामधून तुम्हाला कोणता पॅटर्न आवडला तर तुम्हाला तो करायचा असेल, तुम्हाला तो ट्राय करायचा असेल तर तुम्हाला ते नक्कीच मदत होईल त्याची। आणि माझे जेवढे पण ब्लाऊज आहेत ना ते मी माझ्या सोसायटीमध्येच एक ताई आहेत त्यांच्याकडून मी शिवून घेते। त्यांचं ऐरोलीला शॉप आहे, तर तिकडे जातात आणि ते तिथेच म्हणजे ते शिवतात, पण ते फक्त माझ्या सोसायटीमध्ये राहतात म्हणून मग मी त्यांना इकडेच जाऊन देते आणि मग इथूनच त्यांच्याकडून कलेक्ट करते। तर चला चालू करूया। सगळ्यात आधी ही एक ग्रीन कलरची साडी आहे माझ्याकडे आणि ही जी डिझाईन तुम्हाला दिसते ना अशीच डिझाईन पूर्ण साडीवर आहे। इवन पदर पण तसाच आहे ह्याचा आणि ह्याला कॉन्ट्रास्ट अशी त्यांनी मरून रेड कलरची त्यांनी बॉर्डर दिलेली आहे आणि याचा जो ब्लाऊज आला होता तो पण तसाच आहे, त्या बॉर्डर सारखाच कॉन्ट्रास्ट आहे हा ब्लाऊज। आणि त्याला ही त्याची फ्रंट साइड आहे, नॉर्मलच आहे, यू गळा आहे त्याचा आणि मागून त्याला मी असं शिवून घेतलंय। आणि ही जी लेस वगैरे आहे ना हे सगळं त्या ताईंनी स्वतःच डोकं लावून केलेलं आहे, ते मी त्यांना सांगत नाही, ते स्वतःच करून देतात। आणि ह्याचे जे हात आहेत ना त्याला मात्र मी असे हाफ मून शिवून घेतलेले आहेत। म्हणजे कसं होतं ना, ते आपले नेहमीचे प्लेन हात असतात ना त्यापेक्षा हे थोडंसं वेगळं दिसतं आणि खूप छान दिसतं, ऍक्च्युली अट्रॅक्टिव्ह वाटतं थोडंसं नॉर्मल आपल्या प्लेन हातांपेक्षा। त्यानंतर ही एक रेड कलरची साडी आहे, ही आपली टिपिकल ज्या काठापदराच्या साड्या असतात ते माझ्याकडे खूप जास्त आहेत, तर ही तशीच आहे, पूर्ण रेड कलरची ही साडी आहे आणि ह्याला गोल्डन कलरच्या अशा मोठ्या मोठ्या बुट्ट्या आहेत आणि बॉर्डर पण त्याची तशीच आहे, गोल्डन कलरचीच आहे त्याची। आणि ह्याचा जो ब्लाऊज आला होता तो पण सेम असाच आहे, टिपिकल आपला जसा काठापदराच्या साडीचा असतो तसाच आहे। तर ह्याला पण मागून मी तसंच शिवून घेतलंय, टेम्पल सारखं ह्याचं थोडंसं डिझाईन आहे। जेवढे पण तुम्हाला ब्लाऊज मी दाखवते ना ते मी इथे साईडला त्याचा फोटो टाकते, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की ते कसं दिसतं। फक्त ह्याला मी काय केलंय ना, आपली जी बॅकला जी काठ असते ना, काठापदराच्या साडीला जी काठ असते जी आपल्याला ब्लाऊजला मागे ते लोक देतात, त्याचं मी त्यांना इकडे बो शिवायला सांगितलंय। हा त्या काठचा बो आहे आणि त्यांनी एक बटन लावून घेतलेलं आहे, खूप मस्त वाटतं हे, असं वेगळंच वाटतं पटकन मागून बघायला। आणि त्याला जे हात आहेत ना ते असे आहेत, म्हणजे हे ओव्हल्स 3 ओव्हल आहेत आणि त्याला मध्ये ना त्यांनी जसं त्या बोला त्यांनी मागे बटन लावलं होतं ना तसंच त्यांनी इकडे 3 बटणं लावलेले। म्हणजे ती साडी जरी पूर्ण प्लेन असली तरी पण हा ब्लाऊजचं जे डिझाईन आहे त्याच्यामुळे ती अशी छान उठून दिसते, वेगळी वाटते। त्यानंतर ही एक आहे ग्रीन कलरची, तुम्हाला असं वाटू शकतं की माझ्याकडे ग्रीन कलरच्या खूप साड्या आहेत आणि खरंच आहेत खूप साऱ्या साड्या आहेत। तर ही एक ग्रीन कलरची साडी आहे, ह्याला असे गोल्डन वाले बुट्टे आहेत आणि गोल्डन त्याला काठ आहे, पण त्या काठमध्ये थोडीशी पिंक हिंट आहे, कारण का ह्याचा पदर पिंक आहे, कॉन्ट्रास्ट पदर आहे। पण ह्याच्यासोबत जो ब्लाऊज आला होता तो प्लेनच होता म्हणून त्याला मी तसं शिवलंय, एक सिंपल असा नॉर्मलचा, काही वेगळं नाहीये ह्याच्यामध्ये, फक्त एक स्क्वेअर गळा आहे मागे, पुढून नॉर्मलच आहे यू गळा, मागून स्क्वेअर आहे। आणि ही ते खालती अशी मी काठ लावून घेतली जी आपल्या साड्यांसोबत नेहमी येते। आणि जी काठ होती ना त्या साडीची, मी फक्त त्या काठचाच हा हात शिवलेला आहे, म्हणजे छोटा हात आहे हा, तर मी ती काठचा जेवढा होईल तेवढा तसा मी त्याचा हात शिवून घेतलाय। त्यानंतर ही एक डिझायनर साडी आहे, म्हणजे ते आपलं टिश्यू सिल्क वगैरे असतं ना तशा टाईपची ही साडी आहे आणि ह्याला अशी मस्त बॉर्डर आहे, पिंक आणि सिल्वर कलरची अशी त्याची बॉर्डर आहे आणि असेच मध्ये मध्ये त्याला बुट्ट्या सुद्धा आहेत। सेमच तसाच त्याचा ब्लाऊज आहे, ही त्याची
ही त्याची फ्रंट साइड आहे, स्क्वेअरच शिवून घेतलेला आहे मी हा. ही त्याची फ्रंट साइड आहे, ही त्याची बॅक साइड आहे. हा बॅक मधून पण स्क्वेअरच आहे. आणि ही जी लेस वगैरे आहे ना, ही सगळी त्या ताईंनीच लावलेली आहे. त्यांना मी नाही सांगितलं, म्हणजे ते शोधून आणतात, कुठून शोधून आणतात माहित नाही, पण ते परफेक्ट शोधून आणतात. आणि ह्याला असं छोटंसं लटकन बनवलेलं आहे. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर हा मागून असा पूर्ण ट्रान्सपरंट आहे. त्याला अस्तर वगैरे मी लावलेलं नाहीये मागून, त्यामुळे त्याला एक छान असा पार्टी लुक वगैरे येतो जेव्हा आपण त्याला नेसतो. आणि हा मी एकदम सिम्पलच ठेवलाय, कारण का ती साडीच एवढी भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर ब्लाऊज पण असं काहीतरी अजून वेगळं एक्सपेरिमेंट करायला गेलो की मग त्याचा पूर्ण लुकच चेंज होतो. त्यानंतर ही एक ग्रीन कलरची साडी आहे आणि ह्याला गोल्डन आणि पिंक अशा बुट्ट्या आहेत आणि खूप सुंदर पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट असं त्याला बॉर्डर दिलेलं आहे, जे खूप मस्त वाटतं. खूप कॉन्ट्रास्ट वाले ब्लाऊज, कॉन्ट्रास्ट जे कलर्स असतात ना ते मला खूप आवडतात, तशा साड्या मला खूप आवडतात. तर हा त्याचा फ्रंट लुक आहे, म्हणजे नॉर्मल यू गळाच आहे त्याचा, त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. आणि मागून जे आहे ना हा स्क्वेअर आहे ह्याचा गळा. आणि ही जी लेस आहे ती त्या ताईंनीच लावलेली आहे. फक्त जर तुम्ही ह्याला नीट बघाल तर ह्याची जी काठ, आपल्या साडीसोबत जी काठ असते ना, ती मी इथे खाली लावली आहे इथे. आणि हे मध्ये जे आहे ना ते मी असं क्रिस क्रॉस नॉट सारखं आहे. हे ओपन पण होतं, जर तुम्हाला ऍडजस्टमेंट वगैरे कशासाठी करायचे असतील तर ते ओपन सुद्धा होतं, पण त्याची काही एवढी गरज लागत नाही. आणि ह्याचे जे हात आहेत ते नॉर्मलच आहेत असे. ऍक्च्युली म्हणजे जेवढ्या पण काठपदराच्या साड्या असतात त्याचे मी ऑलमोस्ट एवढे हात ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण का मला असं वाटतं की त्या साड्या तशाच छान दिसतात, असं काहीतरी त्याच्यामध्ये अजून वेगळं करण्यासाठी सारखं. त्यानंतर ही एक लेव्हेंडर कलरची साडी आहे, ही पण तशीच आहे, टिश्यू सिल्क टाईपचीच ही साडी आहे. आणि ह्याला जे तुम्हाला अशा लाईन दिसत आहेत ना, ही पूर्ण साडीवरती तशाच आहेत. इवन त्याचा जो पदर आहे तो पण तसाच आहे, असा गोल्डन वाला. आणि त्याला असे लटकन आहेत. तर ह्याच्यासोबत जो ब्लाऊज आला होता तो पण तसाच आला होता, सेम असाच पर्पल कलरचा. तर मी असं विचार केला ह्याच्यात ही तर पूर्ण प्लेनच आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी आपण थोडंसं वेगळं करूया, म्हणून ही त्याचा फ्रंट गळा आहे. हा व्ही गळा आहे पुढून, आणि मागून पण हा व्ही गळाच आहे. ह्याची फक्त बटणं मागे, जनरली माझ्या सगळ्या ब्लाऊजची बटणं पुढेच असतात, काहीच तरीच अशा थोड्या अशा वेगळ्या काही असतील तर ते मागे असतात. आणि इथे मागे त्याची बॉर्डर, जेवढी त्याची बॉर्डर आहे तशीच त्यांना मी लावायला लावली होती. आणि हे असंच आला होता, हा ब्लाऊज असा पूर्ण भरलेलाच आला होता, त्यामुळे मी त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही केलं. फक्त मी त्याला त्याचे जे हात आहेत ना हे असे बलूनवाले शिवून घेतले. मध्ये आपल्याकडे खूप सारं ट्रेंड आलं होतं बलूनवाला, तर तसे मी त्याचे बलूनचे हात शिवून घेतले. आणि ह्या ब्लाऊजमुळे, त्या हातामुळे त्याला असा छान वेगळा असा लुक येतो. त्यानंतर माझ्याकडे ही एक साडी आहे, ही पूर्ण ब्लू कलरची, डार्क ब्लू कलरची साडी आहे. आणि त्याला मस्त येलो कलरचा कॉन्ट्रास्ट असं त्यांनी बॉर्डर दिलेली आहे. ऍक्च्युली ही साडी जेव्हा मी घ्यायला गेली होती तेव्हा मला खूप असं वाटत होतं की बापरे, खूपच कॉन्ट्रास्ट वाटत होतं. पण ती नेसल्यावर जेव्हा त्याचा लुक येतो ना, तो लुक खूप सुंदर वाटतो. म्हणजे असं खूप उठून दिसते, खूप वेगळी दिसते ती साडी, आणि खूप छान दिसते ती साडी. तर ही साडी ऍक्च्युली मी एका लग्नासाठी डिझाईन करून घेतली होती, म्हणजे ती घेतली होती, त्यामुळे मग तिला मी तसंच डिझायनर ब्लाऊज त्याचा मी शिवून घेतलाय. तर हा त्याचा फ्रंटचा गळा आहे. आणि इथे ना त्या ताईंनी, ती साडी ब्लू होती त्यामुळे मग त्या ताईंनी इकडे असं पूर्ण वर्क केलेलं आहे. हा पूर्ण येलो कलरच्या ब्लाऊजवरती त्यांनी ब्लू कलरची त्याला बीड्सने डिझाईन बनवली आहे, म्हणजे त्या ब्लाऊजला पण एक कॉन्ट्रास्ट लुक येतो. आणि हा असं त्याचा मागून गळा आहे, यू गळाच आहे, पण ते ताईंनी खूप सुंदर काम केलेलं आहे. इकडे त्यांनी असे फुलं बनवली आहेत ब्लू कलरची. आणि ही जी बॉर्डर आहे ती पण त्यांनी मध्ये त्याच्यामध्ये ब्लू कलरचे हिंट दिलेत, ब्लू आणि गोल्डन, कारण का त्याच्यावरती गोल्डन कलरचे पण बुट्टे आहेत, त्यामुळे गोल्डन, ब्लू आणि अशी एक छान त्यांनी मध्येच त्यांचं सिल्वरवाला थोडासा टच दिलेला आहे, आणि तो खूप छान वाटतो.
त्याला अशी मस्त त्यांनी लटकन लावलेले आहेत. आणि याचे हात ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग वाटतात मला. ह्याचे हात असे आहेत की पूर्ण त्या ताईंनी काम केलेलं आहे आणि कॉन्ट्रास्ट मधून त्यांनी इकडे असे छोटे छोटे लटकन लावून दिलेले आहेत पूर्ण. आणि जशी बॉर्डर केली आहे त्यांनी गळ्याला आणि मागे डिझाईनला, तसेच त्यांनी इकडे पण बॉर्डर बनवलेली आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लू सोबत. हा ब्लाऊज मी इथून नाही शिवलाय, हा मी कलंबोलीवरून शिवून घेतला होता त्या ताईंकडून. त्यांचा नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला शोधून देईन. त्यानंतर माझ्याकडे अजून 2 साड्या आहेत ज्या मला शिवायच्यात, अजून मी त्यांना शिवलं नाहीये. ही एक पिस्ता कलरची साडी आहे, खूप हलकी साडी आहे, खूप सॉफ्ट साडी आहे. ही मला खूप मस्त वाटली होती आणि मध्ये ही अशी डिझाईन आली होती ना पूर्ण साडीवरती, ही अशी पॅटर्न आला होता एक साडीचा असा मध्ये, तर म्हणून मी ती घेतलेली आहे. पण आता मला तिला शिवायचं आहे. ताईंकडे जायला मला खरं तर वेळ नाहीये, पण आता मी शिवीन ते जाऊन. आणि ही एक साडी आहे जी माझी बहीण साऊथला गेली होती तर तिथून ती माझ्यासाठी घेऊन आली होती. ही त्यांची टिपिकल साडी आहे, मला त्याचं नाव नाही लक्षात येते काय आहे, पण ही अशी क्रीम कलरची साडी आहे जी पूर्ण भरलेली आणि त्याला अशी मस्त पिंक कलरची बॉर्डर आहे. आणि ह्याचा जो ब्लाऊज आहे तो पण असा कॉन्ट्रास्ट आहे. तर आपल्या आता मार्गशीर्ष वगैरे सुरू होणार आहे तेव्हा आपल्याला पूजेच्या टाइमला जी नेसायला लागेल अशी खूप मस्त साडी आहे, खूप सॉफ्ट आहे ही साडी, पण खूप मस्त वाटेल नेसल्यावरती, पण खूप हलकी राहील आपल्याला सगळी कामं वगैरे करण्यासाठी. ठीक आहे, तर तुम्हाला जर ह्याच्यामधून काय आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि तुमच्याकडे काय वेगळे डिझाईन असतील तर ते मला नक्कीच सांगा, कारण का आता मला पण गरज लागणार आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मस्त मस्त कमेंट करा मला तुमच्याकडे काय मस्त आयडिया असतील तर माझ्यासाठी.